मराठा हा शब्द कधीही जातीवाचक नव्हता, पण हिंदुस्थानाच्या पाठीवर एवढी राज्य आहेत, परंतु एक राज्य उठलं या भारत मातेचं रक्षण करण्यासाठी, त्याचं नाव होतं महाराष्ट्र. 18 पगड जातीची माणसं पानिपतावरती लढली, ती मराठे म्हणून लढली. मराठा हा शब्द कधीही जातीवाचक नव्हता. शिवछत्रपतींच्या काळात हा शब्द समूहवाचक होता, आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल प्रत्येकाला असं वाटतं की राजा माझा आहे. इथं शिवछत्रपतींचं मोठेपण आहे. पानिपताच्या लढाईमध्ये किंवा शिवछत्रपतींच्या काळातल्या अनेक लढायात मराठा लढला, औरंग्याशी लढला, प्रसंगी पडला, परंतु पळून गेला नाही. पानिपताच्या बाबतीत लोक म्हणतात की पानिपत झालं मराठ्यांचं, मी त्याला मानायला तयार नाही. दिनांक 14 जानेवारी 1761 हल्ला महाराष्ट्रावरती नव्हता, हल्ला हिंदुस्थानवरती होता, भारत मातेवरती होता. पण हिंदुस्थानाच्या पाठीवर एवढी राज्य आहेत, परंतु एक राज्य उठलं या भारत मातेचं रक्षण करण्यासाठी, त्याचं नाव होतं महाराष्ट्र. घराघरातनं मराठे निघाले आणि पानिपताच्या मैदानावरती 1 लाख मराठे हुतात्मे झाले. जगाच्या पाठीवर एका दिवसात सकाळी 9 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत एवढ्या मोठ्या संख्येने राष्ट्र रक्षणासाठी एक राज्य आणि राज्यातील माणसं हौतात्म्य स्वीकारतात. जगात दुसरी घटना नाहीये. ज्या घटनेला महाविध्वंसकारी घटना असं तुम्ही म्हणता, ते म्हणजे दिनांक 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट 1945 अमेरिकेने जपानवरती टाकलेला अणुबॉम्ब हिरोशिमा आणि नागासाकीवरती. त्या अणुबॉम्बच्या हल्ल्यामध्ये 1 लाख माणसं मरायला 3 दिवस लागले, परंतु पानिपताच्या मैदानावरती जो महाविध्वंस झाला तो राष्ट्र रक्षणासाठी झाला. 1 लाख मराठे पडले. 1 लाख माई भगिनींनी कुंकू या राष्ट्रासाठी दिलं. आणि या मराठ्यांमध्ये मराठा व्याख्या फार मोठी आहे. जन्माने 96 कुळी असणारे बहुसंख्य तर होतेच होते, परंतु मल्हारराव होळकरांसारखी धनगर होती, सदाशिवराव भाऊ विश्वासराव भाऊ सारखी ब्राह्मण होती, तेली होती, साळी होती, कोळी होती, माळी होती, धनगर होती, कुंभार होती, सुतार होती, लोहार होती, चांबार होती, महार होती, मांग होती, ढोर होती. असंख्य 18 पगड जातीतील माणसं. अरे वारली होती, गोंड होती, कोरकू होती, भिल्ल होती, रामोशी होती. 18 पगड जातीची माणसं पानिपतावरती लढली, ती मराठे म्हणून लढली. इतका व्यापक अर्थाने शब्द आहे. आणि त्यामुळं मोगलांचे इतिहासकार सुद्धा, औरंगजेबाचा इतिहासकार, त्याचं नाव आहे साकीब मुस्तेद खान, त्याने औरंगजेबावरती फारसी भाषेत ग्रंथ लिहिला, त्याचं नाव आहे मासिरी आलमगिरी. दुसरा इतिहासकार हाशम मोहम्मद खाफी खान, त्यांनी औरंगजेबावरती ग्रंथ लिहिला. तिसरा इतिहासकार भीमसेन सक्सेना, तारीखे दिलकुशा लिहिलं त्याने. चौथा इतिहासकार ईश्वरदास नागर, ज्याने फुतुहाते आलमगिरी लिहिली. एवढंच काय, मुघलांचे अनेक इतिहासकार ज्यांनी अखबारात लिहिले, पण त्यामध्ये एकच उल्लेख आहे, मराठाओने हमला कर दिया. याचा अर्थ फक्त जन्माने असल्याने मराठे नाही, तर शिवछत्रपतींच्या बाजूने जे जे होते ते मराठे. त्यामुळे मराठा हा शब्द जातीवाचक कधीच नव्हता, तो समूहवाचक आहे. अजून एक उदाहरण द्यायला मला आवडेल. आपण रोज राष्ट्रगीत म्हणत असतो, जनगण मन अधिनायक जय. कधी याद करून बघा, राष्ट्रगीत यांनी रचलं, त्याला राज्याचं नाव महाराष्ट्र माहिती होतं, त्यांना माहिती होतं, परंतु त्यामध्ये जे कडवं ना, पंजाब सिंधू गुजरात मराठा, पंजाबला पंजाब म्हटलं, गुजरातला गुजरात म्हटलं, परंतु महाराष्ट्राला म्हटलंय पंजाब सिंधू गुजरात मराठा. मराठा इज इक्वल टू महाराष्ट्र अँड महाराष्ट्र इज इक्वल टू मराठा. इतका मोठा व्यापक अर्थाचा शब्द आहे. त्यामुळे मराठांचा इतिहास जेव्हा असा शब्द येईल, मराठा शब्द येईल, तो केवळ जातीवाचक न मानता समूहवाचक मानावा. एवढी व्यापक मराठा या शब्दाची व्याख्या महाराष्ट्राने ध्यानात घ्यावी.